तर हा दिवस होता बघा दत्त जयंतीचा. आणि दत्त जयंतीच्या दिवशी संध्याकाळी आम्ही मंदिरात गेलो. दत्त जयंती म्हणजेच आपल्याला खूप मोठा दिवस असतो आणि त्या दिवशी दत्त महाराजांचं दर्शन घेणं खूप महत्त्वाचं असतं. मला केंद्रात जाणं शक्य झालं नाही, म्हणून मी दत्त महाराजांच्या मंदिरात गेली. जो उत्सव असतो तो दुपारी पूजा 12 वाजता झालेली होती. सत्यनारायण देखील झालेला होता तिथे याच्यात मंदिरामध्ये. पण दत्त जन्मोत्सव साजरी करणार होते आणि महाप्रसाद वगैरे बऱ्याचशा गोष्टी होत्या. हे मला माहिती नव्हतं. जसं मी गेली मंदिराच्या गाभाऱ्यात म्हणजे प्रवेश केला, त्यानंतर मंदिराचं गेट बंद करण्यात आलं. खूप प्रचंड अशी गर्दी होती. पण मला तो एक प्रसंग खूप सुंदर असा घडला की मी आत गेल्यानंतर दरवाजा बंद केला आणि जसं तिथे मला दत्त महाराजांनी बोलून घेतलं असं म्हटलं तरी देखील चालेल. नमस्कार केला. सगळ्या काही सेवा ज्या होत्या त्या माझ्या नजरेच्या समोर झाल्या. या गोष्टीचा आनंद खूप वेगळा आहे माझ्यासाठी. तर तिथे पाळणा वगैरे म्हणण्यात आला, आरती झाली. दत्त महाराजांचा बघा जन्म झालेला आहे, जी कथा आहे गुरुचरित्रामधील 4था अध्याय तो सुद्धा पठण करण्यात आला. या बऱ्याचशा सेवा माझ्यासमोर 1 तासभर ही सेवा घडली. खूप छान वाटलं, मनाला प्रसन्न वाटलं. अगदी मी नमस्कार करून घरी लगेचच परत येणार होती 5 मिनिटात, पण या सेवा घडल्या आणि घरी जी आपली सेवा होती ती बाकी होती, म्हणून पटकन लवकर ती जशी काही सेवा संपली मंदिरातली पटकन घरी आली. सत्यनारायण पूजा आणि कुंकुमार्चन जे होतं ते बाकी होतं आणि ते आल्यानंतर मी पूर्ण केलं. घरी आल्यानंतर जेवण आधी बनवले, नंतर सत्यनारायणाची जी पूजा होती ती केली आणि शिराचा प्रसाद होता तो मी उचलून घेतला. सगळ्यांना वाटला आधी तो, त्यामुळे तिथे दिसत नसेल तुम्हाला. इथे बाळकृष्णाची मूर्ती आहे. या पद्धतीने पूजा आटपली. नंतर बघा हा दिवस आहे 5 तारखेला, म्हणजेच आपला उद्यापनाचा दिवस. त्या दिवशी सकाळी लवकर उठून छानशी रांगोळी टाकून घेतली. नंतर देवपूजा झाली आपली आणि नंतर महाराजांचा अभिषेक केला. पुरुष सूक्त, श्री सूक्त म्हणून महाराजांचा अभिषेक इथे केला मी. आणि अभिषेक केल्यानंतर वस्त्र वगैरे जे आहे ते परिधान केले. महाराजांना हे वस्त्र जे आहे ते मी शिवले आहेत. लक्ष्मीपूजनाच्या वेळेस मी कपडे आणले होते, पण त्यावेळेला मला जमले नाही शिवायला. पण दत्त जयंतीला मग मी शिवून घेतले कपडे. तर घरच्या घरी मी हे कपडे शिवले. कसे आहेत ते नक्कीच मला कळवा. छान वाटतायत का महाराजांना जे वस्त्र आहे ते. बघा अष्टगंध लावत असताना थोडं हिना अत्तर मी घेत असते आणि थोडं अष्टगंध आणि थोडं पाणी असं मिक्स करून तो अष्टगंध लावते. आता इथे अत्तर लावून घेतलं आधी महाराजांना, नंतर अष्टगंध लावत आहे अशा पद्धतीने. तर महाराजांना कपडे परिधान केल्यानंतर एवढे सुंदर दिसत होते महाराज. तर महाराजांना म्हटलं आज तुम्हाला माझीच नजर लागेल आणि खूप खूप सुंदर दिसत होते. तर तुम्ही पण मला सांगा की महाराज कसे दिसतायत म्हणून. आणि जे हार वगैरे परिधान करायचे होते ते मी रात्रीच बनवून ठेवलेले होते. फुलं आणलेले होते आणि हार मात्र बघा ग्रंथाला आपल्याला हार लागतो, महाराजांना छोटासा हार जो लागतो तो मी रात्रीच बनवून ठेवलेले होते. म्हणजे आपण तयारी केली ना बरं पडतं, दुसऱ्या दिवशी आपली घाई होत नाही मग अशा पद्धतीने. तर महाराजांना हे कपडे खूप सुंदर दिसत होते. महाराजांना माझीच नजर लागेल. आणि तुम्हाला सांगेल टोपीसुद्धा मी पहिल्यांदा बनवली. आता ठरवलं आहे की अशा पद्धतीने मी नक्कीच बनवेल महाराजांना टोपी जी असते ती. याला कंथा बोललं जातं. तर खूप सुंदर बनली होती. मला बराच वेळ लागला बनवायला, पहिल्यांदा केलं म्हणून. आणि नेहमी बनवायला गेलं मग काही एवढी वेळ लागणार नाही. तर इथे पूजा झाली होती माझी. तर बघा आजच्या दिवसाची सुरुवात झालेली आहे. आज तारीख आहे 5 डिसेंबर आणि आजच्या दिवसाला आपलं गुरुचरित्र पारायणाची सांगता म्हणजेच उद्यापन आहे. आजच्या दिवसाची सुरुवात खूप छान पद्धतीने झाली. लवकरात लवकर उठायचा प्रयत्न केला. आजची जी रेसिपी आहे घेवड्याच्या शेंगांची भाजी मी बनवली. बिना कांदा लसणाचे आपल्याला जेवण बनवायचं असतं आणि ती भाजी पण तशीच बनवली. तुमच्याबरोबर नक्की शेअर करते. तसेच जो काही स्वयंपाक बनवत असतो आपण जेवणासाठी तर तो आपल्याला बिना कांदा लसूणचाच बनवायचा आहे. तसेच तुम्हाला सांगेल हा जो जेवणाचा पदार्थ असतो हा आपण 10:30च्या पर्यंत रेडी करायचा नक्कीच प्रयत्न करायचा आहे. तुमच्याकडून नाही शक्य झालं, थोडं लेट झालं तरी देखील चालेल,
पण माझा तो एक प्रयत्न राहील की 10:30ची आरती, जी नैवेद्य आरती असते, तोपर्यंत मी नैवेद्य दाखवत असते आणि नक्कीच एक छोटासा प्रयत्न करेल पटापट आवरायचा. आपल्या व्हिडिओला देखील सुरुवात करूया. जी पूजा होती थोडक्यात तुमच्याबरोबर शेअर करते, नक्कीच तुम्हाला आवडेल अशी अपेक्षा करते. आणि अजून एक सांगेल, कोणी कोणी गुरुचरित्र पारायण केलं तसेच सांगता कोणाकोणाची होती ते नक्कीच मला कमेंट्स करून सांगा, जेणेकरून आपल्याला कळत असतं की कोणी कोणी पारायण केलं. उत्सुकता एक वेगळी असते आणि सगळ्यांचं पारायण निर्विघ्नपणे पार पडलं का? कोण कोण भाग्यवंत पुण्यवंत असे आहेत की त्यांच्या हातून पूर्णपणे विधी जो गुरुचरित्राचं पारायणाची आहे ती महाराजांनी करून घेतली. अशांची नावं नक्कीच टाका. ज्यांच्याकडून झाले नाही त्याने नव्याने पारायण करा. नव्याने महाराजांच्या चरणी सेवा आपल्याला अर्पण करायची. निराश होऊ नका. चला मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, इथे घेवड्याच्या शेंगा बनवण्यासाठी तीळ घेतलेली आहे, कढीपत्ता, हिरवी मिरची, अद्रक थोडं टाकू शकतात, नंतर जिरा पावडर, धना पावडर पण टाकू शकतात. त्यामध्ये लाल तिखट जे असतं ते तुम्ही टाकू शकतात. तसेच काजू सुद्धा यामध्ये टाकतात किंवा बिया असतात बघा, बिया सुद्धा टाकू शकतात. हा मसाला ग्राइंड करायचा. त्यानंतर इकडे डाळ ठेवलेली होती मी, वरण बनवलं, तूरची डाळ जी असते ती वरणाची. त्यामध्ये टोमॅटो, हिरवी मिरची, जिरं आणि कढीपत्ता याने फोडणी देऊन आपण डाळ बनवून घेतलेली आहे, बिना कांदा लसूणची. लसूण टाकलेला नाही. जो मसाला होता तो तेलामध्ये चांगला कलसून घेतला, तेल सुटते तोपर्यंत, आणि शेंगा ज्या असतात त्या मी उकळून घेतल्या. आणि तेल सुटल्यानंतर चांगला भाजला गेला मसाला की त्यामध्ये आपल्याला शेंगा घालायच्या आहेत. आणि थोडा रस्सा सुद्धा तुम्ही बनवू शकता. जर तुम्हाला ओल्या बनवायच्या असतील तर लाल तिखट पण टाकलेलं आहे मी आणि हिरवी मिरची पण टाकलेली आहे. फक्त कांदा आणि लसूण वापरायचा नाही. या पद्धतीने ग्रेव्हीची ही भाजी तुम्ही बनवू शकतात किंवा सुक्की सुद्धा बनवू शकतात, काही हरकत नाही. तुम्हाला जशी आवडेल त्या पद्धतीने ही भाजी बनवा. तर या पद्धतीने मी इथे भाजी बनवली होती. तसंच भजी आपण बनवणार आहोत. तर भजींसाठी बघा, आपल्याला कोथिंबीर ही बारीक चिरून घ्यायची आहे. कोथिंबीरच्या भजींमध्ये बेसन पीठ आपण वापरू शकतो. त्यामध्ये तुम्हाला हिरवी मिरची आणि बघा, मी हिरवी मिरची आणि थोडी कोथिंबीर अशी ग्राइंड करून घेतली, मिक्सरला लावून घेतली. म्हणजेच काय, आपल्याला कोथिंबीरच्या बनवायच्या आहेत तर हिरवी मिरची टाकली तर मोकळं मोकळं होईल. म्हणून आपण ते भिजवण्यासाठी कोथिंबीरमध्ये ते पाणी किंवा वाटण जे असतं मिरचीचं ते आपण मिक्स करून अशा पद्धतीने भज्या बनवू शकतो. आणि थोडा सोडा आपण टाकू शकतो. तर भज्यांचं पण इथे मळून घेतलं मी. या पद्धतीने बघा आपली भाजी तयार झाली. अशी भाजी तुम्ही बनवू शकतात. रोजच्या नैवेद्याला पण बनवू शकतात किंवा उद्यापनाला बनवू शकतात. इथे आपण घेतली कोथिंबीर. कोथिंबीरच्यामध्ये आपल्याला बेसन पीठ घालायचं आहे. त्यानंतर मीठ, थोडा सोडा आणि हिरवी मिरची वाटून घेतलेली आहे. कोथिंबीर आणि हिरवी मिरची त्यामध्ये बेसन टाकून अशा पद्धतीने आपण मळून घेतलं. इथे भेंडी बनवली आहे. भेंडी ही नैवेद्यासाठी नाही तर दुसऱ्या लोकांसाठी बनवलेली घरातल्या. तर मसाल्याची भेंडी बनवली आणि शिरा जो असतो तो इथे बनवून घेतलेला आहे. नैवेद्यासाठी काहीतरी गोड पाहिजे म्हणून शिरा बनवून घेतला होता. तर इथे बघा, महाराजांची पूजा वगैरे करून मी अभिषेक करून विराजमान केले. त्यानंतर हार परिधान केला. ग्रंथ होता, ग्रंथाला देखील हार परिधान केला आणि अशा पद्धतीने मांडणी केली. ग्रंथाची पूजा केली अष्टगंध वगैरे लावून. सकाळी देखील पूजा केली होती, तेव्हा देवपूजा केली मी. आता आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे म्हणून इथे अष्टगंध आणि झाकून ठेवलेला होता बघा. अशा पद्धतीने जेव्हा मी नैवेद्य दाखवेल तेव्हा उघडवणार होती. तुपाचे दिवे जे ते मी इथे म्हणजे तयार करून ठेवले होते, प्रज्वलित करायची बाकी होती. आरतीचा ताट देखील तयार केलेला होता. इथे आता बघा, एक आसन आपल्याला टाकायचं असतं. दररोज हे आसन मी दत्त महाराजांसाठी टाकत होती. तुम्हाला पण मी सांगितलेलं होतं. तर आपण जेव्हा पोथी पठण करतो तेव्हा मी ते रोज पाठ ठेवत होती. रोज अशा पद्धतीने रांगोळी दररोज टाकत होती. पोथी वाचन झाल्यानंतर परत म्हणजे ग्रंथ वाचनानंतर हा पाठ उचलत होती आणि रांगोळी देखील म्हणजे उचलून घेत होती. पण दररोज हे आसन दत्त महाराजांना टाकत होती, ते ऐकायला येत असतात म्हणून. तर आज नैवेद्याच्या वेळी सुद्धा मला वाटलं की आपण पाठ तिथे मांडावा आणि अशा पद्धतीने आसन दत्त महाराजांना दिलं होतं मी. आपल्या मनाचा भाव असतो शेवटी. आणि रांगोळी वगैरे काढून इथे सुशोभित केलं व्यवस्थित. तर रांगोळी आपण दररोज पुसू शकतो बाजूची आणि दररोज या पद्धतीने आपण टाकू शकतो. आता नैवेद्याचे ताटं जे आहेत ते मी इथे बनवून घेतले. 4 ताटं बनवले. त्यामध्ये प्रत्येक पदार्थावर एक एक पान, तुळशीचं पान आपल्याला ठेवायचं आहे, लक्षात ठेवा. तर इथे बघा, बरोबर 10:30 वाजता माझी तयारी झाली होती. आमचे बाबा TV बघत आहेत त्यामुळे त्या गोष्टीकडे इग्नोर करा. तर इथे नैवेद्याची तयारी झाली होती. आरती वगैरे सगळं मी आधीच रेडी करून ठेवलं होतं, सकाळी पूजा केली तेव्हा. आणि पाट वगैरे अशा पद्धतीने तयार केला होता. बऱ्याच ठिकाणी बऱ्याच लोकांना अनुभव येत असतात
अशी म्हणजे मान्यता आहे की बऱ्याच ठिकाणी जेव्हा आपण दत्त महाराजांना नैवेद्य दाखवत असतो तर बऱ्याच केंद्रांमध्ये, बऱ्याच ठिकाणी, मठांमध्ये किंवा कुणाच्या घरी दत्त महाराज हे स्वतः नैवेद्य ग्रहण करायला येत असतात. म्हणून आपण जी काही सेवा करत असतो अगदी मनापासून करावी. आणि बघा, काहीतरी संकेत, काहीतरी दृष्टांत पाहिजेच असं काही नाही. आपण मनापासून श्रद्धेने करा. दृष्टांत किंवा संकेत यासाठी आपण याकडे लक्ष न देता आपण आपल्या सेवेकडे लक्ष द्यावं. आणि एक दिवस नक्कीच महाराज आपला नैवेद्य ग्रहण करतील. त्यामुळे आपण मनापासून सेवा करत चला. नक्कीच आपल्याला फलप्राप्ती ही मिळत असते. महाराजांची जी सेवा आहे ती अतूट असते. तर मी जे पारायण केलं ते कशासाठी केलं ते तुम्हाला आज सांगणार आहे. तर मी महाराजांसाठी पारायण केलं. मागे देखील मी पारायण केलं तेव्हा महाराजांसाठीच केलं. मी जेव्हा पण गुरुचरित्र पारायण करत असते ते फक्त मी माझे महाराज जे आहेत की माझी आई, वडील सर्वस्व आहेत. आणि बघा, आपले ब्रह्मांड नायक जे आहेत महाराज, ते अख्खं ब्रह्मांड चालवतात. ते पण थकत असतील ना, हा विचार मी करत असते. आणि त्यांच्या तब्येतीसाठी, म्हणजे त्यांचं बळ वाढण्यासाठी ते अख्खा ब्रह्मांड सांभाळतात. आणि त्यांची जी शक्ती असते ती कमी पडायला नको. माझ्या वडिलांसाठी, माझ्या आईसाठी त्यांना जो काही ब्रह्मांड चालवण्यासाठी शक्ती लागते, या शक्तीमध्ये भर पडण्यासाठी, माझ्या स्वामींच्या तब्येतीसाठी, त्यांची तब्येत चांगली राहावी म्हणून मी हे पारायण करत असते. असा भाव ठेवून मी पारायण करते. बाकी दुसरं काहीच मागणं महाराजांकडे नाही. महाराजांनी सगळं काही मला दिलेलं आहे. सुख, समृद्धी जे काही आहे ते महाराजांचं आहे आणि ते राहणार आहे कायम. तर आपण फक्त एक निमित्त मात्र जन्माला आलेलो असतो. आपण कर्तव्य करायचं. कर्तव्यासोबत आपलं कर्म आपल्याला चांगलं करायचं आहे. कर्म आणि कर्तव्य जर आपलं व्यवस्थित राहिलं तर नक्कीच महाराज आपली साथ देत असतात. म्हणून अशा पद्धतीने आपण करायचं आहे, आपलं जीवन व्यतीत करायचं असतं. शेवटी जे कळतं कोणाला तेच समजू शकतात या गोष्टीचं. तर इथे आरती देखील आपली झालेली आहे. ग्रंथाला महाराजांना आरती दाखवली. आरती बघा, आपण केल्यानंतर थोडं आपल्याला पाणी फिरवायचं आहे. आणि आपण जेव्हा दिवा आपण पाटावर ठेवत असो, डायरेक्ट जमिनीवर ठेवू नका. कधीही थोडं पाणी आपल्याला टाकायचं, अक्षता टाकायच्या आहेत. सगळ्यांनी आपण आधी आरती घेऊन घ्यायची. घरातल्यांना मी आरती दिली, ते काही इथे दाखवत नाही. आणि नंतर मी घेतली आरती. नंतर मी पाटावर आरतीचा ताट ठेवला. ठेवायच्या आधी सगळ्यांना आरती द्यायची आपल्या घरातल्यांना. त्यानंतर आपण मुजरा करायचा आहे. ही माझी नैवेद्य आरती झाली आजची. सांगता ज्या दिवशी होती 5 तारखेला, त्या दिवशी 10:30 वाजता आरती झाली. आणि अशा पद्धतीने मी नैवेद्य दाखवले आणि उद्यापन देखील माझं झालं. तर जी सेवा होती ती महाराजांच्या चरणी मी इथे अर्पण करत आहे. आणि अशीच सेवा माझ्याकडून महाराज करून घेतील ही देखील विनंती महाराजांना करते. दत्त महाराजांचा सदैव माझ्या घरात वास, कृपादृष्टी असू द्या, वास असू द्या, हीच प्रार्थना महाराजांना करेल. आणि इथे पारायण संपन्न झालं माझं. बघा, अशा पद्धतीने आजचं उद्यापन जे आहे ते झालेलं आहे. आणि सगळ्यांनी या पद्धतीने उद्यापन केलं असेल अशी अपेक्षा करते. तसेच बघा, ज्या महिलांचा प्रॉब्लेम आलेला आहे त्यांनी सुद्धा काही हरकत नाही, जरी तुमच्याकडून पारायण झालं, उद्यापन राहिलेलं आहे, तर दुसऱ्या कोणाकडून आपण नुसता दूध साखरेचा नैवेद्य किंवा दूध भात असतो, या पद्धतीने आपण नैवेद्य दाखवून त्यांच्याकडून उद्यापन करून घ्यायचं. आणि मांडणी देखील दुसऱ्याकडून उचलू शकतो. ग्रंथ वगैरे व्यवस्थित जागेवर ठेवू शकतो. या पद्धतीने उद्यापन करा. आणि सर्वप्रथम मनात किंतु परंतु आणायचं नाही. जे तुम्ही करत आहात ते बेस्ट असतं सगळ्यात आधी तर, कारण तुमचा भाव त्यामध्ये असतो. आणि मनातील सर्वस्व आपण अर्पण करून महाराजांना नैवेद्य असो किंवा सेवा असो या करत असतो. तुमच्याकडून ज्या गोष्टी घडून गेलेल्या असतात तेव्हा तुम्हाला माहिती नसतात. त्यामुळे या गोष्टींचा विचार जास्त करायचा नाही. आणि मनात शंका, किंतु परंतु घ्यायचं नाही. जशा जशा गोष्टी माहिती पडतात, वेगवेगळ्या सवयी असतात, त्या बदलतात. आणि कालांतराने आपल्याला देखील या सवयी लागत असतात. त्यामुळे काही हरकत नाही. जे होऊन गेलं त्याविषयी विचार न करता आपण अशा पद्धतीने पारायण करू शकतो. उद्यापन देखील महाराजांनी आपल्याकडून छान पद्धतीने असं करून घेतलं. तर नक्कीच हा व्हिडिओ लवकरात लवकर टाकायचा प्रयत्न करेल. संपूर्ण माहिती आणि व्हिडिओ बघितला म्हणून मनापासून धन्यवाद. चला मग, सांगितलेली माहिती किंवा सांगितलेली जी काही भाजीची रेसिपी म्हणा किंवा आजची पूजा तुम्हाला आवडली असेल अशी अपेक्षा करते. आणि इथेच विराम घेते. नंतर अजून भेटेल पुढच्या अशाच व्हिडिओ सोबत. श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.